ह्या ज्या लंगड्या टोप आणि कढया आहेत ह्या ठोक्याच्या आहेत, अगदी जड आणि जाड बुडाच्या आहेत. कडे हे शकुंतला पात्र सुद्धा आहे. 2 किलो 3 किलो 5 किलो असं याला असं गोठ आहे. फोडणीची पळी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला कलई केलेली आहे. नमस्कार, नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण आलेलो आहोत जागृतीताई हसे यांच्याकडे. आपल्यासारखीच एक सखी आहे जी घरातूनच हा व्यवसाय करते. खूप छान असं तांब्याची पितळेची भांडी यांच्याकडे आहेत. छान असा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे. प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार ताई. नमस्कार, मी जागृती हसे, मी डोंबिवली येथून बोलते. मी आज घेऊन आले तांबा, पितळ, लोखंड अशी जी विविध आपले धातू आहेत त्या धातूंपासून बनवलेली सुंदर सुंदर घाटाची आणि पारंपरिक वजनाने जड असलेली आणि तरीही अत्यंत वाजवी दरात, इतरांपेक्षा खूप कमी माझे दर आहेत भांड्यांचे. तर तुम्ही माझा हा जो व्हिडिओ आहे तो स्किप न करता बघा. सगळ्यात आधी आपण ना पितळेचे डबे बघूया. तुम्ही बघू शकता ठोक्याचे हे डबे आहेत. सुंदर असा घाट आहे आणि वजन सुद्धा व्यवस्थित जास्त आहे. तुम्ही बघू शकता 2 किलो 3 किलो 5 किलो असं कडधान्य किंवा धान्य याच्यामध्ये राहू शकेल. चहा, कॉफी आणि साखर ह्याचे हे डबे आहेत. हा चपातीचा डबा आहे आणि व्यवस्थित बऱ्यापैकी मोठ्या चपात्या याच्यामध्ये राहू शकतील. हा मसाल्याचा डबा आहे. मसाल्याच्या डब्यामध्ये माझ्याकडे 4 ते 5 साईज आहेत. याच्यापेक्षा मोठा सुद्धा मिळेल, याच्यापेक्षा छोटाही मिळेल आणि कॉम्पॅक्ट ज्यांना हवे असतील त्यांच्यासाठी हे सुद्धा डबे अवेलेबल आहेत. कारण मैत्रिणींनो, काही बायकांची अशी धारणा असते की ह्यात जर आपण काढला जास्त मसाला तर त्याचा वास उडून जातो आणि म्हणून छोटे सुद्धा डबे मी तुमच्यासाठी घेऊन आले. त्याच्यात सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत बघा. हा प्लेन आहे, याच्यावरती डिझाईन आहे, मुरादाबादी डिझाईन आहे आणि हा ठोक्याचा आहे. हा ठोक्याचा आहे. 3 वेगवेगळे प्रकार आहेत. साईज देखील वेगवेगळ्या आहेत. तसंच या डब्यांमध्ये सुद्धा साईज वेगवेगळ्या आहेत आणि त्याप्रमाणे त्यांची प्राइस रेंज आहे. तर याची स्टार्टिंग काय प्राइस होते छोट्या डब्याची सुरुवात आपल्याकडे? अगदी छोट्या डब्या म्हणजे अगदी नाही म्हणता येणार, पण मीडियम साईजचा जो डबा आहे तो माझ्याकडे 750 पासून चालू होतो. आणि आधीच मी व्हिडिओ मध्ये हे मेन्शन केलंय की माझे दर हे कमीच आहेत. तर मैत्रिणींनो, आता आपण बघूया कढया, टोप आणि लंगड्या. ह्या ज्या लंगड्या, टोप आणि कढया आहेत ह्या ठोक्याच्या आहेत, अगदी जड आणि जाड बुडाच्या आहेत. हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे पदार्थ जळत नाही आणि भांडी जास्त दिवस टिकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला कलई केलेली आहे. माझ्याकडे तुम्हाला प्रत्येक मापाच्या, प्रत्येकाच्या गरजेप्रमाणे त्याच्या मापाची टोप, लंगड्या आणि कढई मिळतील. वेगवेगळ्या साईज आहेत. वेगवेगळ्या अगदी छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत तुम्हाला ज्या ज्या मापामध्ये ज्या ज्या नंबरच्या या वस्तू हव्या आहेत त्या माझ्याकडे अत्यंत वाजवी दरामध्ये उपलब्ध आहेत. ही छोटीशी आहे, ही मोठी आहे, म्हणजे जसं आपल्याला पाहिजे तशी साईज आहे. काही जणांच्या घरात 2च माणसं असतात, काहींकडे 4 जण असतात. मग त्याप्रमाणे आपण वस्तू घेत असतो. छोटीशी जशी आपल्याला हवी तशी. छान आहेत कढया, लंगडी आणि टोप. मग याची प्राइस रेंज ताई काय चालू होते आपल्याकडे? अगदी टोप म्हणाल तर 650 रुपयापासून चालू होतो, ज्याच्यामध्ये 4 माणसांचा चहा तुम्ही करू शकता. मैत्रिणींनो, जसं मी तुम्हाला कढया, टोप आणि लंगडी दाखवली तसंच आपल्याकडे हे शकुंतला पात्र सुद्धा आहे. शकुंतला पात्राला दाक्षिणात्य लोक राईस पॉट म्हणतात. अतिशय जड असं झाकण आहे, याचं कलई केलेली आहे आणि ह्याचा उपयोग तुम्ही दूध गरम करणे, भात बनवणे आणि इव्हन ह्यात जे छोटी साईज येते
त्यात तुम्ही चहा सुद्धा बनवू शकता. असं हे शकुंतला पात्र जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. मैत्रिणींनो, आता आपण बघूया पोळपाट लाटणं, अँटिक असं पोळपाट लाटणं. आणि ह्याचं जे वजन आहे मैत्रिणींनो ते 1 किलो 200 ग्राम आहे जवळजवळ. पोळपाट आणि लाटणं दोघांचं मिळून वजन म्हणजे दणकट आहे. तुमची पुढची पिढी सुद्धा ह्या गोष्टी वापरणार आहे, नक्कीच मजबूत आहे. हा तवा आहे, तव्याचं सुद्धा वजन 1 किलो आहे, जवळपास 1 किलो आहे तव्याचं सुद्धा वजन. सुंदर असा तवा आहे. मग याच्यामध्ये साईज येतात की ही एकच? नाही, मी ही एकच साईज ठेवते, कारण यात तुम्ही हवं तर छोटी पण पोळी बनवू शकता. आणि ह्याच्यापेक्षा मोठी पोळी कोणी मला नाही वाटत खात असेल. हो हो. आणि आता परातींबद्दल बोलायचं झालं तर मी आता सध्या व्हिडिओमध्ये जरी या 2-3 पराते दाखवत असले तरी माझ्याकडे प्रत्येक साईजची परात अवेलेबल आहे. तुम्ही बघू शकता ही मोठी परात बघू शकता, अगदी छोट्यापर्यंत माझ्याकडे आहेत. आणि मैत्रिणींनो, आता ना नवीन ब्रँडेड अशी, आणि हे बघा तुम्ही बघू शकता याला असं गोठ आहे. हल्ली नवीन म्हणजे ब्रँडेड ही परात आहे. आणि ज्यांना हा टाईप हवा असेल तर ह्यातही तुम्हाला सगळे नंबर मिळतील. आणि ही आपली पारंपरिक परात ठोक्याची, आणि आपल्या आजी पणजी वगैरे वापरत होत्या त्या ह्या पराती आहेत. आणि ज्यांना कोणाला हवं वाटत असेल आपल्याला आवश्यक आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. हा मैत्रिणींनो, आता आपण बघूया बिडाची भांडी, कास्ट आयर्न. ही कढई जी आहे हे बघा, हिला छोटेसे पाय आहेत, बेस आहे तिला. आणि ही जर भांडी तुम्ही व्यवस्थित, मी ह्याबरोबर प्रिस्क्राईब पेपर पण देते की कशी ही वसवायची किंवा कशी वापरायची, कशी ठेवायची. आणि ते जर तुम्ही फॉलो केलं तर ही जी भांडी आहेत ना मैत्रिणींनो, तुम्ही अगदी 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 वर्षानुवर्ष वापरू शकता. हे बघा, बिडाचं आप्पे पात्र, 12 आप्पे यात ॲट अ टाइम होऊ शकतात. 8चं पण येतं, 8 आप्यांचं पण येतं. हा आहे डोशाचा तवा, बघू शकता तुम्ही. सगळी ही भांडी अतिशय जड आहेत. हा लोखंडाचा तवा, ह्याच्यामध्ये तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण करू शकता. ह्यात तुम्ही चपाती किंवा भाकरी बनवू शकता. हा आहे छोटासा असा कॉम्पॅक्ट. काही लोक नॉनव्हेजला वेगळा तवा ठेवतात, तर खास त्याच्यासाठी मी हे प्रोडक्ट घेऊन आली आहे. छोटासा तवा हा लोखंडाचा आहे. ही लोखंडाची कढई, ह्यात तुम्ही तळण करू शकता आणि 2 माणसांची भाजी सुद्धा बनवू शकता. ह्या सगळ्या वस्तू आहेत ना मैत्रिणींनो, ह्या हेल्थसाठी सुद्धा खूप चांगल्या आहे. त्याच्यातून आपल्याला नैसर्गिक असं आयर्न मिळेल. कारण हे मी जे प्रोडक्ट आणलेत ना, याचं लोखंड हे चांगल्या प्रतीचं आहे. ही सुद्धा कढई आहे. आणि हेही आप्पे पात्र आहे बिडाचं. ह्यामध्ये मी आता मगाशी पण सांगितलं 8 आप्यांचं पण येतं आणि 12 आप्यांचं पण येतं. आपल्याला जसं पाहिजे तसं आपण घेऊ शकतो. हो ना? हो हो हो. आता तुम्ही बघू शकता किचनमध्ये आपल्याला स्वयंपाक बनवताना ज्या वस्तू लागतात, म्हणजे हे आहे फोडणीचं भांड, फोडणीची पळी, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याला कढई केलेली आहे. दांडा मोठा असल्यामुळे काही हातावर उडण्याचं पण काही शक्यता नाही. उलाटण्या ज्या आहेत त्या माझ्याकडे 1, 2, 3, 4 आणि अजून एक प्रकार येतो. अशा 5 प्रकारांमध्ये माझ्याकडे उलाटण्या अवेलेबल आहेत. खूप सुंदर सुंदर अशा आकाराच्या आणि वजनाने जड असलेल्या ह्या उलाटण्या खूप सुंदर आहेत. आणि तुम्ही सगळ्यांनी हा म्हणजे विचार करा की ह्या आपल्या संग्रही नक्की असायला हव्यात. त्यानंतर हे बघा, हे डाव आहेत. तुमच्या गरजेप्रमाणे तुम्ही छोटे मोठे घेऊ शकता. हे बघा, हे डाव आहेत. तुमची फॅमिली छोटी असेल तर तुम्ही त्याप्रमाणे हे करू शकता. हा बघा, हा पण चमचा बघा, हा तुम्ही भात वाढण्यासाठी सुद्धा उपयोग, किंवा भाजी सर्विंग स्पून म्हणतो आपण त्याला. तर ही बघा, ही जड अशी करंजी कापण्याचा हा चमचा आहे. व्यवस्थित जड आहे, हा वजनाने जड आहे. हा भात
घेण्यासाठी भात्या सगळे आपले सोबती आहेत. सगळे सगळे अगदी आपले सोबतीच आहेत. नंतर हा झारा तळणीसाठी. त्यानंतर हा सुद्धा एक चमचा आहे, तुम्ही भाजी किंवा कोशिंबीर वाढण्यासाठी याचा उपयोग करू शकता. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे तुपाचं आणि तेलाचं भांड. ह्याला सुद्धा बऱ्यापैकी जड आहे आणि याला सुद्धा कलई आहे. सुरेख आहे. याचा घाट बघा किती सुंदर आहे, छान आहे. डेरेदार असा हा. अगदी रुबाबदार वाटतं. हो. आणि हा बघा हा चमचा आहे, त्याला तूप आणि तेल हे तेलाचं भांड आहे आणि त्याच्यापेक्षा किंचित छोटं वेगळी तुपाचं size आहे. तळेचं जर संपूर्ण कलेक्शन असेल तर त्याला मॅचिंग अशी ही बडीशेपची बाटली. खूप सुरेख आहे. त्यानंतर ही चाळणी. मैत्रिणींनो, तुम्ही ना मोदक पात्र घेण्यापेक्षा ही चाळणी मी सगळ्यांना सांगते की घ्या. स्वस्त, मस्त, ठेवायला पण जास्त जागा नाही लागत. ह्याच्यावर तुम्ही अळू वड्या, कोथिंबीर वड्या आणि इव्हन मोदक वाफवायला सुद्धा मोदक. हिचा उपयोग करू शकता. मोमोज बनवतात हल्ली मोमोज मुलं. बनवण्यासाठी सुद्धा हिचा उपयोग तुम्ही करू शकता. म्हणजे मध्यम आकाराची आहे, छोटी बिलकुल नाही आणि मोठी सुद्धा नाही, अगदी व्यवस्थित हिचा मीडियम आकाराची साईजची आहे. तर मंडळी, आज आपण पारंपरिक सुरेख अशी पितळेची, कास्ट आयरनची भांडी पाहिली. कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर दिलेला आहे, तसंच डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेला आहे. त्या नंबरवर आपण नक्कीच ऑर्डर करू शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा, एक छानशी कमेंट करा. धन्यवाद.